मुंबईतील आझाद मैदानात पत्नी पीडित पुरुषांचा ऐतिहासिक महामोर्चा 9 मार्च रोजी आयोजित करण्यात आलेला आहे। आपल्या विविध प्रलंबित मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आणि पुरुष हक्काच्या संरक्षणासाठी येत्या 9 मार्च रोजी मुंबईतील ऐतिहासिक आझाद मैदानावर पत्नी पीडित पुरुषांचा महामोर्चा आयोजित करण्यात आला आहे। या महामोर्चात केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे तर देशभरातील पीडित पुरुष मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत। पुरुष आयोग स्थापन करा या महामोर्चाचा मुख्य उद्देश देशात आणि राज्यात स्वतंत्र पुरुष आयोग स्थापन करणे हा आहे। कायद्याचा गैरवापर करून पुरुषांवर होणारे अन्याय थांबवण्यासाठी आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी हे व्यासपीठ आवश्यक असल्याची माहिती आंदोलन करीत आहेत। यावेळी विविध मागण्या सुद्धा सरकारला करण्यात येणार आहेत। देशभरातील विविध राज्यांमधून पत्नी पीडित पुरुष आणि पुरुष हक्क कार्यकर्ते या आंदोलनासाठी मुंबईत दाखल होणार आहेत। यात मंत्रालयाची दखल होण्याची शक्यता आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मंत्रालयातील काही वरिष्ठ प्रतिनिधी या मोर्चाला भेट देण्याची शक्यता आहे। हे प्रतिनिधी आंदोलकांशी संवाद साधून पुरुषांच्या समस्या आणि त्यांच्या मागण्यांचे निवेदन स्वीकारतील। कायद्याच्या गैरवापराविरोधात हे आवाज उठवले जात आहेत। 498 डोमेस्टिक व्हायलेन्स आणि मेंटेनन्स सारख्या कायद्यांचा होणारा चुकीचा वापर आणि त्यामुळे उद्ध्वस्त होणारे कुटुंब या विषयावर या मोर्चात प्रकाश टाकला जाणार आहे। समाजात पुरुषांच्या समस्यांकडे अनेकदा दुर्लक्ष केले जाते। आम्हालाही ऐकून घेणारे हक्काचे व्यासपीठ हवे अशी भावना आंदोलकांनी व्यक्त केली आहे। आझाद मैदानावर होणाऱ्या या गर्दीमुळे प्रशासनावर मोठा दबाव निर्माण होण्याची शक्यता असून सरकार यावर काय भूमिका घेते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे। नमस्कार मित्रांनो, मी बहार सूर्यवंशी। मित्रांनो, जर तुमच्यावरती खोट्या केसेस दाखल केलेल्या आहेत, प्रशासनाचा आणि न्यायव्यवस्थेचा दुरुपयोग करून तुमच्यावरती अन्याय झालेला आहे, तर तुम्ही येत्या 9 मार्चला आझाद मैदान मुंबई येथे सकाळी 10 वाजता जे आंदोलन आम्ही करतोय त्या आंदोलनामध्ये सामील व्हा। हे पुरुषांच्या हक्कांसाठी केले जाणारं आंदोलन आहे। कसं आहे की काही महिला ज्या आहेत ह्या प्रशासनाचा आणि न्यायव्यवस्थेचा गैरफायदा वापरून पैशाची लुटालूट करतायत आणि पुरुषांची पिळवणूक करतायत। तर अशा पुरुषांच्या मागे आम्ही खंबीर उभे आहोत आणि असं होऊ नये म्हणून हे आंदोलन करतोय। तर जास्तीत जास्त संख्येने तुम्ही याच्यात सहभागी व्हा। मी स्वतः तिथे असणार आहे आणि हा व्हिडिओ जो आहे तो जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, जेणेकरून जास्त प्रतिसाद मिळून काही ना काही लवकरच चांगलं घडेल। जय हिंद, जय महाराष्ट्र।